उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा अड्याळ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांकरिता वर्षातून एकदा शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा अड्याळ येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले। त्याचप्रमाणे आज त्यागमूर्ती रमाई यांची जयंती असून त्यांनी आपल्या परिश्रमातून बाबासाहेबांना घडविले आणि त्याच बाबासाहेबांनी संविधान लिहून एका छत्रछायेखाली एकत्र आणून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्याचे काम केले। इतकेच नव्हे तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांना उच्च पदावर नेण्याचे काम केले। त्या महिलांचा सन्मान करण्यात आला। मात्र ज्या सावित्रीबाईंनी येथील महिलांना घडविण्याचे काम केले त्या सावित्रीबाईंना या देशातील सरकारने अजूनपर्यंत भारतरत्न सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले नाही। ही फार शोकांतिका असल्याचे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शंकर मानापुरे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कोडापे हे होते। प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास टेंभुर्णे, माजी अध्यक्ष कल्पनाताई जांभूळकर, माजी अध्यक्ष सेवंताताई करंजेकर, नितीन वरघंटीवार, मुख्याध्यापक राजेश श्रीरामे, अनवर पठाण, वसीम पठाण, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गभणे, ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य तरजुर्लेताई, डॉक्टर लोहारे, विद्या देशमुख मॅडम, मनीषा ढवडे मॅडम, ममता लोहारे मॅडम, प्रियंका गभणे मॅडम, देवलाबाई थोटे मॅडम, माला नगरे, शरद नगरे, सुनीता खबरागडे, देवकन्या करंजीकर, जावेद शेख आणि गावातील पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुलींचे नृत्य गीत घेण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन रामरतन मोहुर्ले यांनी केले। प्रास्ताविक रोशन इडपाते, केंद्रप्रमुख अड्याळ यांनी केले। आभार हंसराज जांभूळकर यांनी मानले।